मोरया हे मोरया कुमार कन्हैया चंद्र की चौथ मलिन भाई मोरया हे मोरया कुमार कन्हैया चंद्र की चौथ मलिन भाई मोरया गुनीजन के दरबार गुनीजन के दरबार कैसे गाऊं कैसे रिझाऊं कैसे गाऊं कैसे रिझाऊं राखो प्रभु मोरी लाज मंदिरवा में मोरे राज मंदिरवा में मोरे राज मंदिरवा में मोरे राज मंदिरवा में मोरे राज राज मंदिरवा में मोरे राज मंदिरवा चरण धरत गुणिदास चरण धरत गुणिदास मन में रहत नीकी आस मन में रहत नीकी आस ज्ञान दीप जगमगाओ ज्ञान दीप जगमगाओ बार बार मंदिरवा में मोरे राज मंदिरवा मोरे राज मंदिरवा में मोरे राज मंदिरवा में मोरे राज मंदिरवा
कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला
पाहतो काही करू 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 पाहतो रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणे माझे अबोलणे विपरीत होत आहे विपरीत होत आहे विपरीत होत आहे विपरीत होत आहे माझं फुलही तुटावे माझं फुलही तुटावे माझं फुलही तुटावे
लास्ट में अभी मराठीच बोलू ठीक. शेवटी मी आपल्यासमोर वंदे मातरम, संपूर्ण वंदे मातरम मी 24 रागांमध्ये केलेलं आहे. रागमाला, भैरव ते भैरवी. आपण यूट्यूबवर किंवा माझ्या फेसबुक पेजवर हे पाहू शकता, नंतर ऐकू शकता. आत्ता प्रत्यक्ष ऐका पहिले. तर त्यामध्ये 24 रागांचं मिश्रण आहे आणि संपूर्ण सगळी कडवी त्याच्यामध्ये घेतलेली आहे, पूर्ण संपूर्ण वंदे मातरम. त्यामध्ये भैरव, नंतर ललत, नंतर अलहैया बिलावल, त्यानंतर देशकार, त्यानंतर मग भटियार, मग वृंदावनी सारंग, मग सूर मल्हार, मग शुद्ध सारंग, मग मधमात सारंग, मग गावती, त्यानंतर मग भिंपलास, मग मारवा, नंतर श्री, नंतर हमीर, नंतर केदार, त्यानंतर छायानट, त्यानंतर मग दुर्गा, त्वंभी दुर्गा जे येतं तिथे दुर्गा राग येतो, दुर्गा. त्याच्यानंतर मग कामोद, मग जयजयवंती, मग बिहार, मग शंकरा, मग हंसध्वनी आणि नंतर शेवटच्या कडव्यामध्ये मालकंस आणि भैरवी. असे एकूण 24 राग मी पाठ म्हणून दाखवले आपल्याला. तर ते काल मी 23च सांगितले होते, आज बरोबर सांगतो. पिट्सबर्गला एक वाढवलं आहे. तर असं ते 24 रागांचं एक मिश्रण झालेलं आहे. आणि मला सांगायला आवडेल, तुमच्याशी शेअर करायला आवडेल की हे मी झालेलं आहे असं जे म्हणतो आहे ते खरंच आहे. कारण हे 10 मिनटात माझ्याकडून झालेलं आहे आपोआप. त्यामुळे ते मी केलेलं नाही, त्याचं क्रेडिट मी घेत नाही, पण ते त्याच्या इच्छेने झालेलं आहे. वंदे मातरम नावाचा एक प्रोग्राम मुंबईला होणार होता. त्याच्यामध्ये ओंकारनाथ ठाकूर, केशवराव होळे या सगळ्या लोकांनी जे जुनं गायलेलं आहे ते सगळे वंदे मातरम सादर करायचे होते. तर मी आणि माझा मुलगा गंधार देशपांडे आम्ही दोघांनी ते सादर केलेलं होतं. अजूनही काही लोक होते. मग तेव्हा ज्यांनी आयोजन केलं होतं त्यांनी मला सुचवलं की एक तुमचं पण तुम्ही रचना करू शकता या कार्यक्रमासाठी. आणि म्हणून सहज मी ते वंदे मातरम समोर ठेवलं आणि 10 मिनटात रचना झाली. तर ते आपल्याला ऐकू. आणि संजयजींची मी माफी मागेन, कारण याच्यामध्ये रिदम नाही आहे. त्यामुळे त्यांना आत्तापर्यंत मी त्यांना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि अजून एक रिक्वेस्ट आहे की जर कोणाला डोळे मिटून ऐकायचे असेल तर जास्त आनंद होईल, पण जबरदस्ती नाही. कोणाला पाहायचं असेल तर पाहू शकतो. मातरम.
कुसुमित द्रुमदार शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदा वरदा मातरम् वन्दे कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले कोटि कोटि भुजैर्धृत खर कर वाले के बोले माँ तुम्ही अबले बहुबला धारिणी नमामि तारिणी रिपुदर वारिणी मातरम् वन्दे तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मन त्वमी प्राण शरीरे बाहुदे तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तो मारये प्रतिमा मंदिरे मंदिरे मातरम् वन्दे दश प्रहरण
वंदे श्यामला सरला सुस्मिता भूषिता धरणी भरणी वंदे मातरम् वंदे मातरम् वंदे दोन मिनिटं बसून घ्या विनंती आहे तुम्हाला. तुम्ही उभं राहिलं तर चालेल. संजय सर, इतका छान सुंदर कार्यक्रम झालाय आणि त्यामुळे मला बोलणं फार अवघड आहे. पण पुन्हा एकदा तुमचे खरंच मनापासून आभार. अभिषेक, राम देशपांडे सर, संजय सर, सगळ्यांचे आभार. तुम्ही एवढ्या तुमच्या बिझी स्केड्यूलमधनं पिट्सबर्गसाठी वेळ दिलात. आज सकाळीच ते शिकागोवरून आलेले आहेत आणि संध्याकाळी लगेच आपल्या मैफिलीसाठी तयार झालेले आहेत. सो तुमचे खरंच आभार. आणि त्याच्यासाठी आपले छोटी प्रेमाची भेट आहे. आमचे उपाध्यक्ष यशोधन डोंगरे सर, राम सर. आणि आता या कार्यक्रमाला ज्या मंडळामधले आपल्या ज्या सहकाऱ्यांनी मदत केली त्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम काही पूर्ण होऊ शकत नाही. तर पहिल्यांदा म्हणजे गणपतीचे जे आपले वर्गणीदार आहेत ज्यांनी देणगी दिली त्या सगळ्यांचे आभार. लिस्ट खूप मोठी आहे त्यामुळे प्रत्येकाचं नाव घेणं अवघड आहे. पण याच्या व्यतिरिक्त गणपतीला वर्गणी दिली ते आहेच आहे. पण या कार्यक्रमाला सुद्धा ज्यांनी वर्गणी दिली, स्पॉन्सरशिप केली, त्यांची नावं मी आवर्जून घेईन. श्री चौक उभं राहा फक्त तुम्ही. आणि आता गेले का ते? बरं आता आपली फुलं संपली आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी एक कविता. आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला, कारण संपली आहेत फुलं. हृदयामध्ये बांधू या घर, अशा घराला दार कशाला. त्यामुळे आमचेच आहेत सगळे, त्यांचे आभार मानण्याची काही गरज नाही आहे.
अजून एक विशेष आभार राजेश पोद्दार आणि प्रीती लेले, दोघे उभं राहा. यांनी या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी घेतली आहे, कलाकारांची जबाबदारी घेतली आहे आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपल्याला करता आला. तर त्यांचे खरंच मनापासून आभार. शंतनू भिडे यांनी पण आपल्याला स्वहस्ते सढळ हाताने देणगी दिली आहे, गणपतीला पण दिली, आत्ताही दिली, त्यामुळे तुमचे आभार. सुनीता पंडित आत्ता नाही तिथे, त्यांचे आभार. आणि अजून मी कोणाला विसरलो असेल तर प्लीज मला माफ करा, पण तुमच्या या सगळ्यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम कधीच संपूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे आभार. आणि आपल्याला दिवाळीमध्ये खूप छान कार्यक्रम आहे. एक सुंदर नाटक आपण आणतोय, धमाल कॉमेडी. त्याचं नाव आहे मादांच्या प्रसूती वेदना. काय ते मला विचारू नका, पण नाटक आहे. तर नक्की त्याला या, इथेच कार्यक्रम आहे. आणि 3 तारखेला नोव्हेंबरला दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे, तो आपला साऊथ साईडला होणार आहे. आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी आवर्जून या. धन्यवाद. आम्ही तिघांतर्फे तुमचे आणि महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्ग आणि तुम्हा सर्वांचे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. आपल्या आशीर्वाद असू सर तुम्ही, आणि तुम्हाला भेटायचं असेल तर सर थांबतील इथे, सगळेजण भेटू शकतात. धन्यवाद. शुभरात्री. Round of applause for the sound. Excellent sound, and thank you very much. Shobhanji, yeah, thank you so much, Shobhanji. Wonderful sound. Thank you.